सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहरात गुन्हेगारीचं सावट हे गडद होत चाललेलं आहे. 200 रुपयांचा हप्ता दिला नाही म्हणून गावगुंडांनी व्यावसायिकास मारहाण करत त्याच्या डोक्यात दगड घातल्याची घटना सातपूरमध्ये घडली आहे. संबंधित व्यावसायिकानं 15 दिवसांपूर्वीच हप्ता देण्यासाठी धमकी दिली जात असल्याची तक्रार पोलिसांकडे केलेली होती. मात्र पोलिसांनी ही बाब गांभीर्यानं न घेतल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप व्यावसायिकानं केलेला आहे. दरम्यान व्यावसायिकाच्या डोक्यावर दगड मारतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आलेला असून हल्लेखोर देखील अद्याप मोकाट आहे. तर सातपूरच्या गल्ल्यांमध्ये या हल्लेखोरांचा मुक्त संचार असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी वेळेवर कारवाई केली असती तर हल्ला टळला असता असा आरोप जखमी व्यावसायिकानं केलेला आहे. 15 दिवसापूर्वी राहुल गांगुर्डे म्हणून नेहमी मला त्रास देत होते. तिथे येऊन हप्ता मागता माझ्याकडनं आणि माझ्या माणसांना त्रास देता, फुकट उचलून घेणार, काही पैसे देणार नाही. आणि मी पोलिसांना त्याची कंप्लेंट पण केली होती. पोलिसांनी काही दुर्लक्ष केलं, त्याला समज देऊन काढून दिलं. आणि आता परत तेच आमच्या भावावर कंप्लेंट का केली, ते प्लॅन करून आले आणि माझ्यावर डायरेक्ट त्यांनी प्राणघातक हल्ला केला. कशाने मारलं तुम्हाला? त्याने काहीतरी आणलं तो मारून, माझं लक्ष नव्हतं, त्यांनी डायरेक्ट डोक्यात मारलं माझ्या. मला आता हे असं 4-5 महिन्यापासून त्रास. दरम्यान सातपूर त्र्यंबक रोडवरील एका मद्य दुकानाच्या शेजारी खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या प्रकाश गोसावी या युवकाकडे चॉपरचा धाक दाखवत स्थानिक गावगुंडांकडून 200 रुपये हप्ता देण्याची मागणी 15 दिवसांपूर्वी केली होती. हप्ता नाही दिला तर तुझ्याकडे बघतो असा दमही या युवकाला देण्यात आलेला होता. याविरोधात संबंधित युवकानं सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे गुंडांची हिंमत वाढून काल मंगळवारी त्यांनी संबंधित व्यावसायिकास मारहाण करत त्याच्या डोक्यात दगड मारून जखमी केला. जखमी व्यावसायिकावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या डोक्याला 5 टाके पडलेले आहेत. पोलिसांनी जर वेळीच कारवाई केली असती तर हल्ला टळला असता. दरम्यान सातपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण कोण आणणार असा सवालही उपस्थित केला जात आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.